जय गजानन शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला हरभरा पिकाचे व्यवस्थापन, कारण की ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभऱ्यावर बऱ्याच ठिकाणी मर जात आहे. तरी आपण बघू शकता की मरमुळे अशा प्रकारे झाड होते व तिथला हरभरा हा पूर्णतःपणे सोक जाऊन ते झाड त्याच्या मुळ्या कुसतात व ते पूर्णच्या पूर्ण खराब होते. याच्यावर एकच उपाय म्हणून ते जर कमी प्रमाणात मर असेल तर तेथील झाडं उपटून शेताच्या बाहेर नेऊन टाकावी. नाहीतर एक चांगल्या प्रतीचं उत्तम असं बुरशीनाशक, जसे की एलियट नावानं एक बुरशीनाशक येते बाहेरचं, तसेच रोको म्हणून सुद्धा एक बुरशीनाशक येते. आणि आपण जर साधं M45 किंवा 22 वापरले असता या मर रोगाचा उत्तम प्रकारे बंदोबस्त केला जातो. तशी यंदा या वर्षी कमी प्रमाणात हरभऱ्यामध्ये मर जात आहे, पण तरीसुद्धा शेतकरी बांधवांनी जर या हरभरा पिकाची आधीच चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर एक चांगलं उत्पादन शेतकऱ्याला होते. आपण बघू शकता की मी या शेतात आलेलो आहो. इथं हरभऱ्यात मर तर काही जास्त गेलेली नाही आहे. हा हरभरा पेरून 1 महिना झालेला आहे. एक याची फवारणीसुद्धा झालेली आहे, आपण बघू शकता. पण काही प्रमाणात कुठं मर दिसत आहे. मी तुम्हाला काही मरची झाडं दाखवतो. तर शेतकरी बांधवांनो, मला एकच सांगायचं आहे की आपण या मर रोगाचा चांगल्या प्रकारे जर एक बुरशीनाशक चांगल्या प्रकारचं घेतले असता योग्य व्यवस्थापन होते. हेच मी या हरभरा पीक व्यवस्थापनाबद्दल सांगतो. जय गजानन.